श्री स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 6. ब्राह्मणाचा पोटशूळ गेला. कर्नाटकातील एक श्रीधर नावाचा ब्राह्मण पोटशूळाने व्याधिग्रस्त होऊन गाणगापुरास सेवेकरिता राहिला होता. काही दिवस गेल्यावर एक रात्री यतिरूप धरून दत्तांनी ब्राह्मणास स्वप्नात दर्शन देऊन आज्ञा केली की श्रीपुरीचे पानाचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून भक्षण कर, म्हणजे पोटशूळ शांत होईल. श्रीधर सकाळी जागा झाला व रात्रीचे स्वप्नाची त्यास आठवण झाली, परंतु श्रीपुरी कोणत्या झाडास म्हणतात हे त्या ब्राह्मणास कळेना. वैद्य व दुसरे अनुभवशील गृहस्थास श्रीपुरीचे झाडाबद्दल त्याने विचारले, पण कोणीच सांगेना. ब्राह्मण संचित होऊन दुसरे दिवशी रात्री देवळात निजला असताना त्यास श्रींनी पुन्हा दृष्टांत दिला की अक्कलकोटास श्री परमहंस स्वामी आहेत, ते तुला श्रीपुरीचे झाड दाखवतील. सकाळी उठून श्रीधराने अक्कलकोटचा रस्ता धरला. दुसरे दिवशी अक्कलकोटास जाऊन पोहोचला. नवे विहिरीजवळ मारुतीच्या ओट्यावर श्री समर्थांची स्वारी बसली होती. श्रींचे पायावर डोके ठेवून हात जोडून श्रीधर महाराजांपुढे उभा राहिला. त्याच्या तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले, अरे, निंबाचे झाडास श्रीपुरी म्हणतात. त्याचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून मिश्र करून 3 दिवस घे, म्हणजे तुझी व्याधी जाईल. ब्राह्मणास आनंद होऊन आज्ञेप्रमाणे औषध घेतल्यावर 8 दिवसांनी तो ब्राह्मण अगदी बरा होऊन आपले गावी निघून गेला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.